प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। तर आता सगळं आवरून आम्ही डीमार्टला निघालोय। बरं बाळा, आमच्या घरापासून डीमार्ट काय खूप जवळ आहे, 15-20 मिनिटांमध्ये पोहोचून जातो। तिला पण घेऊन आलेलो होतो आज, तर शॉपिंग करायला मात्र ती आम्हाला चांगली मदत करीत होती। जेवढ्या पॅकेटला प्रत्येक गोष्टी जेवढा हात पुरत होता तेवढे मात्र ती ट्रॉलीमध्ये टाकायचं काम करत होती। तिच्या पप्पाला पण हेल्प करत होती आणि मला पण करत होती। डीमार्टमध्ये म्हणावं अशी आज एवढी गर्दी नव्हती, सुट्टी होती, पण पहिल्यांदाच असं झालं होतं की अजिबात गर्दी नाही आहे। सामान पण खूप छान छान आलेलं होतं तिथं। कुंड्या वगैरे खूप सुंदर सुंदर होत्या। सध्या तर काही घ्यायच्या नव्हत्या, पण बघत होते खूप छान छान होत्या आणि डेकोरेशनचं सामान पण छान होतं। ती पण माझ्यासोबत बघत होती, प्रत्येक कुंडीला हात लावून बघत होती, फुलांना हात लावून बघत होती। ती मात्र मस्त बसलेली होती। याच्या आधी जेव्हा आम्ही तिला डीमार्टला आणलं तेव्हा एवढे निवांत नव्हती बसत, ती बेबी छोटी होती, पण आता बऱ्यापैकी बसते मस्त। आणि तिच्यासाठी वॉटर बॉटल घ्यायची होती। इथं वॉटर बॉटलच्या व्हरायटी भरपूर होत्या, पण तिला जशी घ्यायची होती मला तशी काही भेटत नव्हती, सगळ्या मोठ्या मुलांच्या होत्या। तिच्यासाठी मला सिंपल आणि छोटीशी घ्यायची होती। ह्या ज्या होत्या त्या सगळ्या लॉकच्या होत्या, पण त्याच्यावर जे मिकी माऊस होते ते तिला खूप आवडत होते। ती अजिबात बॉटल सोडत नव्हती, प्रत्येक बॉटल जी तिच्या हातात देईल ते सगळ्याच घ्यायच्या होत्या आम्हाला। शेवटी बऱ्याच वेळ शोधल्यानंतर एक छानशी तिला बॉटल घेतली आणि हे बघा ना किती छान घेऊन बसली बॉटल, एकदम क्यूटपरी दिसत होती आज 2 गोंड्यांमध्ये। सो बॉटल वगैरे घेतल्या तिला। आज कसं चाललं होतं तिचं की प्रत्येक गोष्ट मला घ्यायची, म्हणजे सगळं काही नवीन नवीन दिसत होतं। तर टॉय सेक्शनमध्ये गेलो, तिथं पण तसंच करत होती, प्रत्येक टॉय घेत होती आणि सोडायचं तर नावच घेत नव्हती, प्रत्येक टॉय मस्तपैकी घेत होती। तसं तर सॉफ्ट टॉय तिला जास्तच आवडतात, म्हणून बरेच टॉय बघितले आणि फायनली तिच्यासाठी आम्ही एक छानसा टेडी बिअर घेतला। टॉय घेतल्यानंतर मात्र खूप खुश झाली होती आणि त्याचं नाव पण आम्ही लगेच ठेवून दिलं होतं। त्याला मस्त गणू गणू नाव ठेवलं होतं। ते गणपतीसारखं दिसतो, हत्ती पण गणपतीसारखा दिसतो म्हणून त्याचं नाव मस्त गणू ठेवून दिलं होतं। त्यानंतर मात्र बाकीची शॉपिंग करायला घेतली। त्यामध्ये थंडमध्ये पनीर बटर मशरूम हे जे होतं ते घेतलं आणि तिच्यासाठी हेअरबँड्स वगैरे बघायला गेले। छान छान व्हरायटीचे हेअरबँड्स भेटतात इथं। मेन म्हणजे ना केस वगैरे तुटत नाही असे सिंपल हेअरबँड खूप छान भेटतात। सो तिच्यासाठी हेअरबँड तर इथूनच घेत असते आणि माझ्यासाठी पण घेतले थोडेसे हेअरच्या क्लिप्स वगैरे घेतल्या। त्यानंतर मात्र किराणा करायला गेलो, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लोणचं घेतलं, त्यानंतर पापड वगैरे घेऊन घेतलं, त्यानंतर जो बाकीचा किराणा राहिला होता तो पण घेऊन घेतला। आज गर्दी नव्हती म्हणून खूप छान वाटत होतं। आम्ही म्हणजे पहिल्यांदा किराणा करायचो ना तेव्हा खूप जास्त गर्दी राहायची, पण आज खूप निवांत होतं म्हणून घेता पण येतं आणि सुटसुटीत पण वाटतं मस्त। आणि त्यातल्या त्यात गोंधळ नसला तर आणखी भारी वाटतं। तसं तर डीमार्टला आहे ना GST वगैरे लागती म्हणून, पण खरंच खूप परवडतं डीमार्टला। आम्ही जवळजवळ 1.5-2 महिन्यानंतर आलो होतो। याआधी आलो होतो तेव्हा किती जानेवारीमध्ये आलो होतो, तेव्हा बराच किराणा भरला होता। त्यानंतर काय आम्हाला लगेच यायची गरज पडली नाही, खूप दिवसानंतर आलो होतो आणि एकदम छान मस्त पिलू पण होती सोबत, तर मग जास्त वेळ थांबता पण आलं। तसं जर तिला घरी सोडून आलो तर मग पटकन घरी जावं लागतं। भैयाकडं असती ती पण त्याच्याकडे छान राहती, पण तरी पण लवकर घरी जात असतो पटकन आवरून। पण आज ती होती आणि ती पण बाहेर थोडंसं एन्जॉय वगैरे करते म्हणून मग तिला पण भारी वाटत होतं। म्हटलं चला थोडाच टाईमपास झाला तरी चालेल। मॅगी मसाल्याच्या भाज्या स्पेशली मला जास्त आवडतात, तो घेतला। इथं डायपर पण खूप स्वस्त भेटतात, त्यामुळं मग तिच्यासाठी 2-3 पॅकेटचे घेऊन घेतले डायपरचे, जेणेकरून मग लवकर येणं पण होत नाही। तसं तर रेग्युलर नाही यूज करत, पण कुठं जायला यायला फक्त। कड्यामध्ये वगैरे भांड्यांमध्ये खूप छान छान व्हरायटी आलेल्या होत्या आणि इथले भांडे खरंच खूप छान चमकतात पण आणि दिसतात पण। बऱ्यापैकी व्हरायटी होत्या छान छान, सो त्या बघितल्या। घ्यायच्या नव्हत्या पण मग सहज बघत होते, त्यात नॉनस्टिकच्या वगैरे पॅन खूप छान आलेले होते, सो ते बघितले। डीमार्टमध्ये कपडे वगैरे पण छान भेटतात। मेन म्हणजे बेडशीट किंवा रुमाल वगैरे जे घ्यायचे असतात आपल्याला, उशाच्या खोळी वगैरे, ते खूप छान व्हरायटीचे भेटून जातात। टॉवेल पण खूप छान भेटतात, लहान मुलांचे पण आणि आपले पण। स्पेशल लहान मुलांचं बरंचसं सामान इथं छान भेटून जातं। लेडीज सेक्शनमध्ये पण खूप छान छान व्हरायटी होत्या। पहिल्या डीमार्टमध्ये ओढण्या नव्हत्या भेटत, पण आता ओढण्या पण खूप छान भेटतात आणि बऱ्याच व्हरायटी होत्या ओढण्यांमध्ये पण। आज सेल वगैरे लागलेलं होतं म्हणून कुर्ती वगैरे खूप कमी प्राईस होती त्यांची, 150-200 पर्यंत बऱ्याचशा कुर्ती वगैरे भेटत होत्या। लहान मुलांच्या फ्रॉक पण खूप छान छान आलेल्या होत्या आणि ड्रेसेस पण खूप छान आलेले होते। बरेचसे ट्रॅडिशनल ड्रेसेस पण आलेले होते, पाडवा होता म्हणून आय थिंक आलेले असतील। खूप छान छान व्हरायटी होत्या त्यामध्ये, कुर्तीच्या पण बऱ्याच व्हरायटी होत्या। त्यामध्ये तुम्ही बघा किती कमी प्राईस आहे, 299 किंवा 199 वगैरे। आणि हे ट्रॅडिशनल ड्रेस पण मी पहिल्यांदाच बघितले डीमार्टमध्ये, याआधी तर नव्हते।
पण भारी होतं, म्हणजे कलेक्शन खूप छान आलेलं होतं आणि निवांत होतं, तर बघायला पण भेटत होतं. शेवटी सगळं आवरून बिलिंगला वगैरे गेलो तर मॅडम पप्पाच्या हातात देत होते आणि आणखी पण शॉपिंग करायची होती. प्रत्येक वस्तू जेवढी हातात येईल तेवढी तर ती घ्यायचं काही सोडत नव्हती. शेवटी किंडर जॉय वगैरे घेतलं, राहिलेलं सगळं बिलिंग वगैरे केलं आणि बाहेर आलो. गर्दी नसेल तर बिलिंग वगैरे पण पटकन होती आणि लवकर बाहेर येता येतं. बाहेर आल्यानंतर मात्र मस्त चीज पॉपकॉर्न घेतला आमच्या आवडीचा. आम्ही आल्यानंतर गर्दी बऱ्यापैकी वाढलेली होती. आम्ही दुपारी आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, पण बाहेर आलो तेव्हा बऱ्यापैकी गर्दी वाढलेली होती. तर गाडीमध्येच पिलूला मस्त पॉपकॉर्न वगैरे खायला दिलं. चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.